नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक स्थान आहे जे कुठे आहे हे ज्योतिर्लिंग? पुण्यामध्ये हे ज्योतिर्लिंग आहे। आणि आता आपण निघणार आहोत आणि मुंबईवरून 200 किलोमीटर आहे आणि पुण्यावरून 110 किलोमीटर आहे। तर गणपती बाप्पा तेलकोट सदानंदाचा तर चलो जाऊया, लेट्स गो। तर मित्रांनो, इकडे आता नारळ फोडत आहे दादा आणि ही बस आहे ट्रॅव्हलर, यामधून आम्ही आता जाणार आहोत। चलो लेट्स गो। बघा तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्ही आता पोहोचलेलो आहोत भीमाशंकर या ठिकाणी आणि आम्ही आता गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे ट्रॅव्हलर। आणि हे बघा सर्व मित्र आहेत आपले आणि आता थोड्याच वेळात आम्ही फ्रेश व्हायला जाणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर भीमाशंकर मंदिराच्या इकडे येत असणार आणि जर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर हे तुम्ही पाहू शकता, आंघोळीसाठी इकडे पाणी भेटतो 50 रुपीज आणि गरम पाणी पाहिजे असेल तर 100 रुपये। आणि इकडे होमस्टे सुद्धा आहे, तिकडे तुम्ही पाहू शकता पाठीमागे होमस्टे सुद्धा आहे, भीमाशंकर होमस्टे। तिथे 600 to 1000 मध्ये आपल्याला रूम भेटणार आहे तिकडे अफोर्डेबल रेंजमध्ये, तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता। तर आपण आता पहिला फ्रेश होऊया आणि त्यानंतर मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया। चला मित्रांनो, आपण आता फ्रेश झालेलो आहोत आणि आता मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत। हर हर महादेव। तर चला जाऊया आणि आता दर्शन घेऊया। चलो। तर मित्रांनो, मी आणि माझे मित्र आमची तयारी झाल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला। तर चला जाऊया। आणि हे बघा किती सीड्या आहेत, आपण आता खाली जात आहोत आणि थोड्याच वेळात आपण आता मंदिर येणार आहे आणि मंदिराचं पण दर्शन घेऊया आता। चला। पाहू शकता सर्वजण मित्र आहेत आपले, हे बघा हाय बोला। कुंभकर्ण यांचा पुत्र भीम, त्याला जेव्हा माहीत होते की माझ्या वडिलांना रामाने मारले आहे, त्याचा बदला घेण्यासाठी तो ब्रह्मदेवाची उपासना करतो। ब्रह्मदेवाकडून वरदान घेऊन तो सर्वांना त्रास देऊ लागला। तेव्हा त्याच्यापासून सर्वांना वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी सर्वांना आश्वासन दिले की मी त्याच्याबरोबर युद्ध करून भीमासुराला मारून टाकेन। आणि भगवान शंकरांनी भीमासुराला ठार मारले। त्यावेळी भगवान शंकराच्या घामाची नदी वाहू लागली, तीच भीमा नदी। आणि भगवंताला तेथेच ज्योतिर्लिंग स्वरूपात राहण्यासाठी देवानी विनंती केली, म्हणून भगवान शंकर तेथेच भीमाशंकर या नावाने ज्योतिर्लिंग स्वरूपात राहिले। मित्रांनो, तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान, हे बघा प्रसादालय आहे। 100 रुपयाला प्रसाद आपल्याला भेटणार आहे इकडे। जर तुम्ही इकडे येत असणार दर्शन घेऊन तुम्ही हे प्रसाद घेऊ शकता आणि इकडे सुद्धा नक्की दर्शन घ्या। तर मित्रांनो, आपण आता भीमाशंकर देवस्थान इकडे दर्शन घेतलेलं आहे, मित्र इथे पुढे गेलेले आहेत। तर चला जाऊया। आणि जे भीमाशंकरचं मंदिर होतं तिकडे दर्शन घ्यायला मला 2 तास लागले। जर तुम्ही सुद्धा इकडे येत असणार तर वीकडेजच्या टायमाला या, सॅटर्डे संडे जर तुम्ही येत असणार तर तुम्हाला 2 तास 3 तास अशी लाईन भेटणार आहे। तर एक मंदिर सुद्धा आहे, तर तिकडे जाऊन पाहूया आणि दर्शन घेऊया।
तर या ठिकाणी आपण पंचगादी मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला भीमा नदीचा उगमस्थान आहे, तर ते आपण आता पाहूया. चला. समुद्र मूर्ती ना कुठे लावल्या 2 मूर्ती आहेत. अच्छा, 2 शेंदूर लावल्या 2 मूर्ती आहेत. भीम नावाचा राक्षस होता. अच्छा, भीम नावाचा राक्षस होता. त्या भीमाच्या दोन्ही पत्नी आहेत. त्यांची नाव संचिनी जानकिनी. अच्छा. भीमाचं शंकरचं युद्ध झालं. भीम मारला. भीमा अधिक शंकर म्हणून त्याचं नाव दिलं भीमाशंकर. भीमा नदी. तर मित्रांनो, भीमाशंकरचं दर्शन आणि भीमा नदीचा उगम आपण पाहिलेलं आहे. आता आपण कलमजा माता देवस्थान आहे तिकडे आता दर्शन घेणार आहोत. पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप भव्य दिव्य असं सुंदर मंदिर आहे. आतमध्ये आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. दर्शन झाल्यानंतर आपण आता इकडे नाश्ता करत आहोत या हॉटेलमध्ये आणि ऑर्डर केलेली आहे आणि थोड्याच वेळात आता आपली ऑर्डर येणार आहे. तर नक्की या इकडे या हॉटेलमध्ये. मित्रांनो, भीमाशंकर मंदिर आहे तिकडे आपलं दर्शन आता झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी आता आपल्या बसकडे आलेलो आहे. इकडे आपण भीमाशंकरला तुम्ही येत असणार तर भीमाशंकरचं मंदिर आहे आणि भीमा नदी आहे, भीमा नदीचं उगमस्थान. आणि अजून एक म्हणजे कमलजा माता मंदिर आहे तिकडे सुद्धा मी दर्शन घेतलेलं आहे. खूप छान असं हे पुणे साईडला हे देवस्थान आहे. तुम्ही सुद्धा या आणि नक्की व्हिजिट करा. तर भीमाशंकरचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे आणि आता आपण जाणार आहोत. ओझरचा गणपती आहे तिथे आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आपण भीमाशंकरच्या इकडे दर्शन घेतल्यानंतर आता आलेलो आहोत ओझर गणपती. ओझरला आलेलो आहोत आणि इथे कोणता गणपती आहे? विघ्नहर गणपती आहे आणि त्याचं दर्शन आपण इकडे घेणार आहोत. चाय नाश्ता इकडे झालेला आहे आपला आणि आता आपण जाणार आहोत दर्शनाला. तर चला जाऊया आणि इकडचे जे पण स्टोरी असेल ते मी सांगणार आहे. तर चला दर्शनाला जाऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कोणाला इकडे फूल किंवा टाट वगैरे पाहिजेत असेल तर इकडे तुम्ही घेऊ शकता. बघा हार वगैरे लागलेले आहेत सर्व. आणि इकडे हे दानगी कक्ष आहे पाहू शकता. आणि इकडे हे मंदिर आहे विघ्नहर श्री क्षेत्र ओझर. तिथे आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला बघा. अष्टविनायकांपैकी एक म्हणजेच ओझरचा विघ्नहर नारायणगावाजवळ 8 किलोमीटर अंतरावर कुकाडी नदीच्या काठी ओझरचा विघ्नहर गणपतीचे देवस्थान आहे. विघ्नेश्वर सुद्धा या गणपतीला म्हटले जाते. भक्तांचे विघ्न दूर करणारा असा हा विघ्नहर्ता 7वा गणपती आहे. अष्टविनायकामधला चारी बाजूनी किल्ल्यांसारखी देखावा या मंदिराला केलेली आहे.
तर मित्रांनो, अष्टविनायक मधलं एक देवस्थान म्हणजे ओझरचा विघ्नहर्ता, इकडे आमचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे कुकाडी नदी आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आम्ही जाणार आहोत आलंदी या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता ही बघा आमची ट्रॅव्हलर बस आहे, त्यामध्ये आम्ही जाणार आहोत। चला जाऊया। तर मित्रांनो, ओझरचा गणपती होता तिकडे आपण दर्शन झाल्यानंतर आपण आता आलेलो आहोत आलंदीला आणि इकडे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी मंदिर आहे, तिकडे आपण दर्शन घेणार आहोत। ज्ञानेश्वर महाराज की चला जाऊया आणि दर्शन घेऊया, बरोबर ना? चलो। मित्रांनो, जे समाधी मंदिराचं दर्शन आहे ते आपण नंतर घेऊया, आधी आपण इकडे आलंदी नदीवर आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही नदी आहे आणि आज एकादशी सुद्धा आहे, तर भरपूर क्राऊड आहे आणि 12 वाजेपर्यंत हे मंदिर चालू आहे, समाधी मंदिर। आणि ही नदी पाहू शकता, सर्वजण इकडे म्हणजे हातपाय धुवत आहेत आणि खूप छान पवित्र अशी ही नदी आहे। पाहू शकता किती म्हणजे मोठा परिसर आहे इकडे आणि मी पण फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि खूप छान असं एक्सपिरियन्स इकडे आपल्याला भेटलेला आहे। इकडे आपण हातपाय धुतल्यानंतर आपण जाणार आहोत समाधी मंदिरामध्ये, चला जाऊया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ज्ञानेश्वर महाराजांचं हे संजीवन समाधी मंदिर आहे आणि इकडे आपण आता जाणार आहोत दर्शनाला। चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। संत ज्ञानेश्वर महाराजांची आलंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी समाधी मंदिर आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीता जी संस्कृत भाषेत होती ती सर्वसामान्य जनतेला कळत नव्हती, म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत पूर्ण गीता लिहिली आणि ज्ञानेश्वरी म्हणून आपण सर्वजण त्याचे पारायण करतो। त्यावेळी जे धर्माचे संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम संतांनी केले, म्हणूनच आज आपले वैदिक वाङ्मय जिवंत आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत सुद्धा आपल्याला येथे पाहायला मिळेल। हे पाहू शकता तुम्ही दर्शन मार्ग आहे, वरून लाईन आहे, आता आपण लाईनीमध्ये उभे राहून दर्शन घेणार आहोत। तर मित्रांनो, आपलं आता दर्शन झालेलं आहे ज्ञानेश्वरी माऊली समाधीच्या इकडे आणि आता आपण प्रसाद आहे तो आपण आता खात आहोत आणि इकडे लाईन लागलेली आहे प्रसादासाठी, तुम्ही पाहू शकता। चला अजून सुद्धा इकडे मंदिर वगैरे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि दर्शन घेऊया, चला।
आपला मित्र आहेत, आता इन्फॉर्मेशन सांगणार आहे. इकडे समाधी मंदिर आहे काय? इकडे समाधी मंदिर आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे. अच्छा. त्याच्या बाजूला समाधीचं स्थान आहे, ज्ञानेश्वर खाली समाधीसाठी गेलो होतो. इथे जो फोटो दिसतोय, हां, पायऱ्या दिसत आहेत, त्या समाधी स्थानाच्या ओके. खाली ते समाधी स्थानाची ती समाधी स्थान आहे, गुफा. फोटोमध्ये बघू शकता. ते बघा फोटोमध्ये जसं दाखवलंय तसं इथे ही जागा आता बंदिस्त आहे. ही जागा बंदिस्त आहे, आता बंद झालेलं आहे मंदिर बंद झालं, त्याच्यामुळे आता तिथे जायला मिळणार नाही. म्हणजे सेम असं चित्रीकरण आहे. सिद्धेश्वराचं मंदिराचं कळस आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे मित्र. सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हा, तो आषाढीच्या वारीला कलश हलतो दुपारचा, आणि त्याच्या कलश हल्ल्याच्या संकेतानंतर म्हणजे तो देवाचा संकेत मानला जातो. त्याच्यानंतर इथून अच्छा. आषाढीची वारी प्रस्थान होते पंढरपूरसाठी, आळंदी ते पंढरपूर. ओके, ठीक आहे. श्री संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत आहे, इकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. तर मित्रांनो, शनिवारचा दिवस होता आणि आम्ही भीमाशंकर मंदिर आणि ओझरचा गणपती आणि आता आळंदीला आलेलो आणि सर्व दर्शन आमचं इकडे झालेलं आहे या दिवसाचं. आणि उद्या आम्ही जेजुरीला जाणार आहे. पण हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. बोला पुंडलिका वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.